आजपासून मी व्हिडिओ बनवायची सुरुवात केली आहे. तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे पेपरामध्ये आलेल्या बातम्या वाचण्यासाठी. कारण खूप जणांना पेपर वाचत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे बातम्या पोहोचत नाही. तर मी आजपासून एक नवीन चालू केलं आहे की मी लोकांपर्यंत दिवसात कुठल्या मेन घडलेल्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचेन आणि त्यांना पण त्या बातम्या ऐकून जनजागृती भेटेल. त्याची बातमी आहे, सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. ही घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथील हत्तीद येथे घडली आहे. मुख्याध्यापकाने 2 मुले पत्नीला संपवून स्वतःला संपवल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. तर आता या बातमीमध्ये असंच कळत आहे आपल्याला की शेअर मार्केटच्या नादी लागून त्यांनी स्वतः आत्महत्या केली. शेअर मार्केट हे खूप सगळ्यांसाठी नसते, आहे सगळ्यांसाठी, पण त्याच्यामध्ये कसं डिसिप्लिननी केलं पाहिजे. आता यांचं नाव आहे मुख्याध्यापकाचं योगेश बाळासाहेब पाटील. हे नंदुरबार येथे राहतात. ते जिल्हा शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांना 1,80,00,000 रुपयाचे कर्ज झाले. मुख्याध्यापकांनी त्यांना कर्ज झालं 1,80,00,000. शाळा विकली की काय केलं त्यांनी, एवढं कर्ज घेतलं आणि पैसा त्यांनी शेअर मार्केटवर टाकला. कर्जाच्या विवसनेतून त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली. कर्ज स्वतः केलं आणि नुकसान अख्ख्या कुटुंबाचं केलं. काय बोलायचं. 22 पानाची चिठ्ठी सापडली. योगेश बाळासाहेब पाटील, वय 41 वर्ष, यांनी आत्महत्या करण्याअगोदर 22 पानात सविस्तर लिहिले आहे की शेअर मार्केटमध्ये कसा फायदा झाला, नुकसान कसा झाला, यावर योगेश पाटील यांनी सविस्तर लिहिले आहे. ते लिहून कोणासाठी ठेवलं आहे, तर ते लिहून कोण वाचणार आणि कोणाचं त्यांच्यानी काय फरक पडणार आहे. घेणारा गेला, नुकसान करणारं नुकसान केलं आणि स्वतःच्या परिवाराला पण संपवून टाकलं. शेअर मार्केटमध्ये नातेवाईकाकडून उसने पैसे घेतले, ते परत करता आले नाही. त्याबाबत योगेश पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे. म्हणजे नातेवाईकांचे पण लावून गेले ज्यांनी त्यांना मदत केली. त्यांना कोट्यवधी नुकसान सहन न झाल्याने त्यांनी पत्नी माधुरी, अथर्व आणि शिवांश यांना विष पाजले आणि स्वतःही विष प्रास करून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आता याच्यावरती काय बोलणार आपण. ती बातमी आली आहे, घेणारे गेले, जाणारे झाले. आता सगळ्यांनी म्हणून बोलते, शेअर मार्केटच्या नादी ज्यांनी लागलं पाहिजे ते त्यांना झेपता येईल आणि झेपता आपल्याला किती आहे त्या हिशोबाने आपण त्यामध्ये केलं पाहिजे. आता ते मुख्याध्यापक होते, शिक्षक होते, हुशार होते, तरी त्यांच्याकडनं ही चूक झाली. म्हणजे ही चूक कुणाहीकडनं होऊ शकते, तो सामान्य असू दे का तो शिक्षक असू दे. म्हणून तुम्ही पण याच्यावरनं एक बोध घ्या. कुठेही पैसा गुंतवत असाल तर त्याची पूर्ण माहिती घ्या आणि आपल्या लिमिटपेक्षा जास्त पैसा नुकसान करून घेऊ नका. आज आपण या बातमीमधनं एवढं शिकलो. भेटू पुन्हा दुसऱ्या बातमीमध्ये. धन्यवाद.